सकाळचा उजेड हळूहळू मोहित आणि संजनाच्या बेडरूममध्ये पसरत होता. दोघेही झोपेत होते. तेव्हाच अलारामचा टनाटन आवाज चालू होता. मोहित, उठ ना, उशीर होईल ऑफिसला. संजना अर्धवट डोळे चोळत म्हणाली. मोहितने हाताने फोन शोधला, अलाराम बंद केला आणि पांघरून ओढत म्हणाला, आणखी 5 मिनिटं. काल उशीर झाला होता झोपायला. कालची पार्टी आठव. 2 वाजेपर्यंत बसलो होतो आपण. हे सगळं थांबवायला हवं. संजना अंघोळीला जात म्हटली. पार्टी नाही केली तर काय मजा. मोहित हसला. चल पटकन तयार हो, आज मीटिंग आहे. दोघेही घाईघाईने तयार झाले. रेडी असलेले डबे घेतले आणि कारमध्ये बसले. हे त्यांचं रोजचंच आयुष्य. मोठी कंपनी, मोठा पगार, शनिवार रविवार ट्रिप, आठवड्याला 2-3 वेळा बाहेरचं जेवण आणि उगाचच खरेदी. खाली हॉलमध्ये बसलेल्या सासूबाईंनी त्यांना जाताना पाहिलं. दरवाजा बंद होताच त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. हे दोघं कधी थांबणार? त्यांनी स्वतःशीच पुटपुटलं. सासरे सकाळचा पेपर वाचत होते. त्यांनी पत्नीचा आवाज ऐकून विचारलं, काय झालं? काय होणार? रोजचंच आहे, खर्च खर्च आणि फक्त खर्च. सासूबाई नाराजीने म्हणाल्या, माझं काय, पण त्यांचं भविष्य. उद्या मुलं होतील, त्याआधी त्यांनी घर घ्यायला हवं. काहीच बचत नाही. यांना कितीही समजावलं तरी समजत नाही. सासरे हसले. तू जास्त काळजी करतेस. तरुण आहेत, मजा करत आहेत. हो, पण मजेत आयुष्य चालत नाही. घर चालतं बचतीवर. सासूबाईंच्या आवाजात काळजी होती, राग नव्हता. त्या दिवशी संध्याकाळी संजना आणि मोहित परत आले. बॅग ठेवून थेट किचनमध्ये आले. आई, आज डिनर ऑर्डर करणार आहे मी. मला बाहेरचं खावंसं वाटतंय. संजना म्हणाली. ठीक आहे, कर. सासूबाई म्हणाल्या. पण ऐक सुनबाई, सारखं बाहेरचं खाणं किती खर्च होतो. थोडं कमी खर्च करू शकता. संजना अचानक थांबली. तिच्या चेहऱ्यावर सौम्य नाराजी उमटली. आई, आम्ही कमावतो, मजा करतो, यात काय चुकीचं? तिने उलट उत्तर दिलं. सासूबाई नीट समजावून म्हणाल्या, चुकीचं काही नाही, पण थोडं तरी साठवा. उद्या तुमचंच घर असावं, तुमची जबाबदारी असावी. मोहितने थेट पाण्याचा ग्लास घेतला आणि म्हणाला, आई, आम्हाला माहिती आहे काय करायचं ते. आम्ही लहान नाही. घरात काही क्षण शांतता पसरली. सासू सासरे दुखावले गेले होते. संजना आणि मोहितला वाटलं, आपण समजून सांगतोय, पण आई अननेसेसरी टेन्शन घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई त्यांच्या कॉलेजपासूनची मैत्रीण रेखाच्या घरी गेल्या. दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. काय ग, उदास दिसतेस आज? रेखाने विचारलं. सासूबाई म्हणाल्या, काय सांगू, मुलं पैसे पाण्यासारखे खर्चतात. भविष्यात काय करणार? आमचं ऐकतच नाहीत. रेखा काही क्षण विचारात पडली. मग अचानक म्हणाली, मग तू थेट सांग, हे घर तुमचं नाहीये. सासूबाई दचकल्या. काय? मी असं कसं सांगू? माझी सून चांगली आहे, फक्त थोडं जास्त खर्च करते, पण ती चांगली सून आहे माझ्यासाठी. ती परकी नाहीये. रेखा हसली. अगं, खरी भावना तूच जाणतेस, पण त्यांना धक्का देणं गरजेचं आहे, नाहीतर कधीच गंभीर होणार नाहीत. त्यांना वाटेल की इथे आपलं काही नाही, मग ते स्वतःचं घर घेतील. हे टोमणे त्यांच्या भविष्यासाठी असतील, पण त्यांना विचार करायला भाग पाडतील. सासूबाई विचारात पडल्या. मला माहीत नाही हे बरोबर की चूक. थोडा कठोरपणा कधी कधी गरजेचा असतो, रेखाने आश्वासक शब्दात सांगितलं. त्या रात्री मोहित आणि संजना घरी आले. सासूबाई शांत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात निश्चय दिसत होता. संजना म्हणाली, आई, आज मी झोपते, खूप दमलीये. सासूबाई थोडा शांत आवाजात म्हणाल्या, हो झोप, पण एक गोष्ट लक्षात ठेव सुनबाई, उद्यापासून तुला तुझी कामे स्वतः करावी लागतील. तुमच्या दोघांचा डबा स्वतःला तयार करावा लागेल, कारण हे घर तुमचं नाही. हे आम्ही कमावलेलं आहे, आमची मेहनत आहे. एकदम खोलीत शांतता पसरली. संजना आणि मोहित दोघे अवाक झाले. काय?
आई, तुम्ही असं कसं बोललात? संजना थरथरत्या आवाजात म्हणाली. सासूबाई चेहरा न वळवता बोलल्या, जो स्वतःचं घर बनवतो तोच खरा घराचा मालक. हे तर आमचं आयुष्यभराचं श्रम आहे. तुम्ही पाहुण्यासारखे राहता इथे. पायाभरणी करायची असेल तर स्वतः उभं राहा. मोहित रागावला. आम्ही पाहुणे? आई, तू काय बोलतेस? सासरेही म्हणाले, तुमचं घर हवं असेल तर स्वतःच्या बळावर घ्या. हे आमचं घर आहे. त्या रात्री दोघेही झोपले नाहीत. संजना रडत म्हणाली, आपण इतके वाईट आहोत का की आई बाबा असं बोलतायत? मोहितही तणावात म्हणाला, आई बाबा असं कसं बोलू शकतात की हे तुमचं घर नाहीये म्हणून? हो, मान्य आहे, त्यांनी कमावलं आहे, पण आपणही त्यांची मुले आहोत ना. आईबाबांनी असं बोलायला नको होतं. आता आपण आपलं घर घ्यायचं. त्या दोघांनी निश्चय केला. आईबाबांना दाखवायचं की आपल्या दोघांचंही घर असू शकतं. लगेच मोहित आणि संजना लॅपटॉप उघडून घराच्या साईड्स पाहत बसले. सासूबाई खोलीतून पाहत होत्या, डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर समाधान. मुलांचं भलं व्हावं हेच माझं ध्येय आहे. मागच्या रात्रीचा प्रसंग मोहित आणि संजनाच्या मनावर खोलवर रुतून बसला होता. सकाळ झाली, सूर्य उगवला, पण घरातली तणावाची धुकं काही पसरलेलीच होती. संजना नेहमीप्रमाणे सासूबाईंकडे कॉफी मागायला आली, पण तिच्या आवाजात कंप होता. ती स्वतःला सावरत होती, पण मनातले शब्द टोचत होते. हे घर तुमचं नाही. किचनमध्ये सासूबाई भांडी नीट लावत होत्या. त्यांनी संजनाकडे एक क्षण पाहिलं आणि डोळे खाली केले. त्यांचा आवाज कालच्यासारखा कठोर नव्हता, पण ते कठोरपणाचं नाटक ठामपणे चालू होतं. कॉफी स्वतःच कर, त्या थोडक्यात बोलल्या. संजना कॉफी करताना म्हणाली, आई, काल तुम्ही जे बोललात आम्ही. सासूबाई मध्येच थांबवत म्हणाल्या, संजना, भावना दाखवून काही होत नाही. तुम्हाला तुमच्या मर्जीसारखं राहायचं असेल तर स्वतःचं कमवा आणि घर घ्या. इथं राहणं म्हणजे फक्त तात्पुरता आसरा. या शब्दांनी संजना जागेवरच थांबली. तिच्या डोळ्यातून पाणी दाटून आलं, पण ती काही बोलली नाही. ती वळून आपल्या खोलीत गेली. खोलीत मोहित टाळ घालत होता. संजना आत येताच त्याने तिच्याकडे पाहिलं. परत तेच. तो चिडलेल्या आवाजात म्हणाला. संजना शांतपणे बसत म्हणाली, काहीतरी बदललंय मोहित. आई बाबा असं बोलत नाहीत, पण आता रोज टोमणे. कदाचित खरोखर त्यांना वाटत असेल की आपण इथे राहू नये. मोहित विचारात पडला. काय माहीत, पण एक गोष्ट नक्की, आपलं घर असेल तर कुणाचे टोमणे ऐकायची गरज नाही. आपलं घर. संजना पुटपुटली. तिने कधी कल्पनाही केली नव्हती की इतक्या लवकर घराचा विषय तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनेल. त्या दिवशी ऑफिसहून परत आल्यावर मोहितने काही न बोलता थेट सोफ्यावर बॅग टाकली आणि टीव्ही लावला. सासूबाई सज्ज असल्यासारख्या बोलायला निघाल्या. काय मोहित, आजकाल तुम्ही खूप खर्च करता म्हणे. ऑफिसमध्ये नवा फोन घेतलास, घर नसताना ही सगळी ड्रामेबाजी. मोहित दचकला. आई, हे काय नवीन आहे? नवीन काही नाही, सांगते फक्त. तुमचं स्वतःचं घर नसताना एवढे खर्च शोभत नाहीत. मोहितचा चेहरा लाल झाला. त्याने चिडून टीव्ही बंद केला. आई, तुला काय कमी पडलंय? इतक्या कठोर गोष्टी का बोलत आहेस? आई कठोरपणे म्हणाल्या, तुम्ही दोघं आमच्या घरात राहता, आमच्या अटींवर. आमचा नियम, आमचं घर. तुमचं स्वतःचं घर असेल तर तुमचे नियम. त्याच वेळी सासरे येऊन म्हणाले, हे आमचं घर आहे, तुम्ही त्यातले रहिवासी. आम्ही जे सांगू ते पाळायचं. संजना आणि मोहित दोघेही शांत. त्यांच्या मनात एकच गोष्ट घोळत होती, आपण खरोखरच पाहुणे आहोत का इथे? त्या रात्री जेवताना वातावरण तणावपूर्ण होतं. एकही शब्द सहजपणे बाहेर पडत नव्हता. जेवण संपताच संजना आणि मोहित आपल्या खोलीत गेले. खोलीत पसरलेली शांतता दोघांना त्रास देत होती. संजना, आपण खरंच घर घेऊया, मोहित अचानक म्हणाला. संजना चकित. आत्ता? EMI, खर्च, किती मोठी जबाबदारी आहे ती. हो, पण आईबाबांच्या टोमण्यांपेक्षा हे चांगलं. आधी वाटलं ते फक्त समजावत आहेत,
पण आता तर जणू दिवसात 2दा आठवण करून देतात की हे घर आपलं नाही. संजना शांत बसली. काही क्षणांनी तिचा आवाज थरथरला. तुला खरंच वाटतं त्यांनी हे मुद्दाम बोलायला सुरुवात केली आहे? नाहीतर काय अचानक असं बोलायला लागले? काहीतरी कारण असेल, संजना म्हणाली. पण यामागे प्रेमही असेल कदाचित. कदाचित त्यांचं म्हणणं बरोबर असेल. आपण खरंच खर्च जास्त करतो. मोहित दीर्घ श्वास घेत म्हणाला. कदाचित, पण निर्णय घ्यायचा तर घ्यायचा. घर घेऊया. त्या रात्री दोघांनी परत लॅपटॉप घेऊन नवीन घराच्या साईट्स चाळल्या. किमती पाहून दोघांच्या भुवया उंचावल्या. इतकं महाग. मोहित आपल्याला पेलल का? संजना चिंताग्रस्त. मोहित ठामपणे म्हणाला. पेलू. हा निर्णय आपल्या स्वाभिमानासाठी आहे आणि भविष्याकरता. त्या दिवसापासून त्यांचं आयुष्य बदललं. कॅफे, रेस्टॉरंट, वीकेंड ट्रिप, पार्टी सगळं बंद. लंच बॉक्स, बजेट, EMI, कॅल्क्युलेटर, बँक मीटिंग्स सगळं सुरू. सासू सासऱ्यांचे जाणून बुजून केलेले प्रयत्न. दरम्यान सासूबाई आणि सासरे त्यांचं नाटक चालूच ठेवत होते. एके दिवशी संजना किचनमध्ये भांडी ठेवत होती. सासूबाई दुसऱ्या खोलीतून मुद्दाम मोठ्याने म्हणाल्या. कळत नाही त्यांना? आपल्या घरात राहून उगाचच खर्चाचं नाटक करतात. स्वतःचं घर असेल तर कळेल पैसे कसे खर्च करायचे ते. संजना ऐकत होती पण काही बोलली नाही. तिच्या मनात वेदना वाढत चालली होती. त्यानंतर एकदा दुपारी सासरे एका मित्राशी फोनवर बोलत होते. तेही मुद्दाम मोठ्याने बोलले. काय रे, तुझ्या मुलाने स्वतःचं घर घेतलं. किती मोठं काम केलं. किती जबाबदार आहेत तुझी मुलं. हो रे, माझ्या मुलाला सांगितलंय घर घ्या म्हणून. आमच्या घरातच सुखाने राहतात. स्वतःची काही जबाबदारी घेत नाहीत. मोहितने त्यांचं बोलणं ऐकलं आणि खोलीत जाऊन बॅग फेकली. संजना म्हणाली. काय झालं? काही नाही, फक्त इथे राहून आता लाज वाटत आहे. संजना काही बोलू शकली नाही. पुढील काही आठवडे संजना आणि मोहित घर शोधत होते. ब्रोकर, साईड व्हिजिट, बँक लोन, डॉक्युमेंट. दोघं अक्षरशः थकून जात होते. एका संध्याकाळी ते एका छोट्या पण सुंदर फ्लॅटला भेटायला गेले. उजेड, वारा, छोटंसं बाल्कनी. दोघांच्या चेहऱ्यावर स्मित आलं. संजना बाल्कनीत उभी राहून म्हणाली. आपलं स्वतःचं घर. मोहित, कल्पना कर ना, इथे आपण कॉफी पिऊ. इथे मी लहानसं गार्डन बनवेन. मोहित तिच्या बाजूला उभा राहिला. आणि इथे आपण दिवाळी साजरी करू. दोघांचे डोळे चमकले. त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला. हेच घर घ्यायचं. बँकेच्या चक्रा, डॉक्युमेंट्स, ॲडव्हान्स पेमेंट सगळं करून फ्लॅट त्यांच्या नावावर झाला. त्या दिवशी दोघांनी एकमेकांना मिठी मारली. आपण केलं संजना, आपलं घर. मोहित आनंदाने म्हणाला. संजना भावूक झाली. आईबाबांना दाखवायचं की आपणही काही करू शकतो. गृहप्रवेशाची तारीख ठरली. सहकाऱ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना आमंत्रण देण्यात आलं. मोठ्या उत्साहात सजावट, केटरिंग, पूजा सगळं ठरलं. दोघांच्या मनात एकच भावना. आईबाबांनी जे काही म्हटलं त्याला आता उत्तर देण्याची ही वेळ. गृहप्रवेशाच्या आदल्या दिवशी संजना आणि मोहित सासू सासऱ्यांना बोलावण्यासाठी गेले. त्यांच्या हातात एक गिफ्ट होतं. ते देऊन ते पूजेसाठी आमंत्रित करणार होते. सासूबाई आपल्या खोलीत मैत्रीण रेखासोबत बोलत होत्या. संजना आणि मोहित दाराजवळ उभे होते. अखेरचं धैर्य गोळा करून ते आत जायला निघाले. पण त्यांच्या कानावर शब्द पडले. रेखा हसत म्हणाली. काय प्लॅन जमला ना? सासूबाई हसल्या पण नजरेत ओलावा होता. हो ग, रोजचे टोमणे ऐकून त्यांना जाणीव झाली. नाहीतर अजूनही पार्ट्या, ट्रिपवरच पैसे खर्च करत बसले असते. त्यांचं भलं होण्यासाठीच हे कठोरपण केलं. मोहितच्या हातातून गिफ्ट बॅग खाली पडली. संजना थरथरली. दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की हे सगळं त्यांच्या भल्यासाठी होतं. मोहितच्या हातातून गिफ्ट बॅग खाली पडताच खोलीत अचानक शांतता पसरली. सासूबाई आणि रेखाने दाराकडे पाहिलं. दारात उभे असलेले संजना आणि मोहित
दोघांच्याही डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर अविश्वास आणि ओठ थरथरत. सासूबाई अडखळत उठल्या. अरे तुम्ही केव्हा आलात? मोहितने पाऊल पुढे टाकलं. आवाज बाहेर येईना. संजना बोलायला धजावत म्हणाली, आई हे सगळं आमच्यासाठी होतं. सासूबाईंच्या चेहऱ्यावर भाव बदलत गेले. त्यांना समजलं आता सगळं उघडं झालंय. रेखा सावधपणे मागे सरकली. मी निघते. ती हळूच निघून गेली. खोलीत 3 चेहरे. एकीकडे मोहित, संजना, ज्यांच्या आयुष्यातील सर्वात कठोर महिन्यांची सत्यता उघड झाली होती. दुसरीकडे सासूबाई, ज्यांनी भल्यासाठी कठोरपणा स्वीकारला होता. आणि त्या दोघांच्या मध्ये साचलेली भावना, प्रेम, गैरसमज, वेदना आणि अनाहूत अश्रू. आई तुम्ही आम्हाला पाहुणे बनवलं नाही, आम्हाला जबाबदार बनवलं. मोहितचा आवाज थरथरत बाहेर आला. आई तू असं का केलंस? थेट बोलू शकत होतात, आम्हाला सुचवू शकत होतात, पण इतके टोमणे. आम्हाला खरोखर वाटू लागलं होतं की तुम्ही आम्हाला घरातलं मानत नाहीत. सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. तुम्हाला म्हटलं होतं, पण तुम्ही दुर्लक्ष करत होतात. बाळा, आणि आम्ही थेट बोललो असतं तर तू आणि संजना दोघेही 2 दिवस साठवले असते पैसे. मग परत जुन्या सवयी. तुमच्या संयमाला जागं करायला आम्हाला कठोर बनावं लागलं. संजना जवळ जाऊन बसली. पण आम्हाला खूप दुखावलं गेलं आई. मला तर रात्री झोपही लागत नव्हती. मी स्वतःला दोष देत होती. कदाचित तुम्ही माझ्यामुळे मोहितची नाराज आहात. सासूबाई तिला घट्ट मिठी मारत म्हणाल्या, अगं वेडाबाई, मी तुझ्यावर का रागवेन? तू माझ्या मुलीसारखी आहेस. पण तुम्हा दोघांना खर्च करताना बघून, मजेमध्ये वाहताना बघून माझ्या मनात भीती निर्माण झाली होती. आणि आणखी तुम्हाला मुलं झालेली नाहीत. त्यामुळे हीच वेळ होती घर घेण्याची. मुलं झाल्यावर त्यांची जबाबदारी येते. त्यानंतर घराचं स्वप्न दूर ढकललं जातं. तुमच्या भविष्यातील घराचं स्वप्न धुसर होताना पाहणं मला जास्त दुखत होतं. मोहितने हळूच आईचा हात धरला. आई आम्ही समजलो नाही. आम्हाला वाईट वाटलं. पण आज समजलं. तुमचा प्रत्येक कठोर वाक्य प्रेमाने भरलेलं होतं. अचानक सासरे खोलीत आले. त्यांनी मोहितच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, बाळा, आम्ही तुमच्या मजेला विरोध करत नव्हतो. पण तुम्ही तुमच्या दोघांचा पगार सगळा खर्च करून टाकत होतात. बचतीचं नाव नाही. आयुष्य हे फक्त आजचं नसतं. आम्ही म्हातारे होतोय. आमच्यावर अवलंबून राहिलात तर तुम्हालाच त्रास होईल. संजना शांतपणे म्हणाली, पण बाबा, एवढे कठोर बनणं गरजेचं होतं का? सासरे स्मित हास्य करत म्हणाले, कधी कधी आईबाबांना कडक औषध द्यावं लागतं. गोड गोळीने आजार जात नाही. खोलीत मंद शांतता होती. पण ही शांतता दुःखाची नव्हती. ही शांतता सर्व मनामध्ये सत्य उमजल्याची होती. आई, आमचं घर तुमच्यामुळे. मोहितने खिशातून नवीन घराची चावी काढली. आई बघ, हे घर आम्ही फक्त आमच्यासाठी नाही घेतलं. तुम्ही दाखवलेल्या वाटेवर चालत आम्ही स्वतःचं स्थैर्य कमावलं. तुम्ही आम्हाला मोठं केलं, पण या महिन्यांनी आम्हाला परिपक्व बनवलं. संजना चावी आईच्या हातात देत म्हणाली, हे घर तुमचंही आहे. ज्या आईने आम्हाला उभं राहायला शिकवलं, ती आमच्या घराची पहिली पाहुणी नाही, पहिली मालकीण आहे. सासूबाई थबकल्या. अश्रूंनी त्यांचे डोळे भरून आले. त्या चावी छातीशी धरत म्हणाल्या, बाळांनो, मी तुमच्यासाठी जे काही केलं ते आई म्हणून माझं कर्तव्य होतं. पण आज तुम्ही मला माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं समाधान दिलंत. सासरे म्हणाले, चला मग गृहप्रवेशाला येतोच. परत टोमणे नाही, आता फक्त आशीर्वाद. दुसऱ्या दिवशी नवीन घरात पूजा झाली. संजना आणि मोहित दोघेही थोडे टेन्शनमध्ये होते. आई बाबा कधी येतील? पण दार उघडताच दिसले सासू सासरे, हसतमुख, शांत आणि मनापासून आनंदी. सासूबाईंनी काही क्षण घर पाहिलं. प्रत्येक वस्तू, प्रत्येक भिंत, प्रत्येक रंग, सगळ्यात त्यांना आपल्या मुलाचं भविष्य दिसत होतं. संजना पुढे येऊन त्यांचा हात धरला. आई या. पुजारी मंत्र म्हणत होते. शंखनाद झाला. घरात गंगाजल शिंपडलं.
सासूबाई दिवा लावताना हलक्या आवाजात म्हणाल्या, देवा, या घरात आनंद, प्रेम आणि समृद्धी येऊ दे. मोहित आणि संजना दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर ते जाणवत होतं की हा क्षण फक्त गृहप्रवेशाचा नाही, तर नात्यांच्या नवीन जन्माचा आहे. सर्व पाहुणे जेवत होते. सासूबाई एका कोपऱ्यात उभ्या राहून घर पाहत होत्या. मोहित मागून आला. आई, हे घर तुमच्या टोमण्यांनी उभं राहिलं, तो हसत म्हणाला. सासूबाई लाजल्यासारख्या हसल्या. अरे, तू पण ना. मी जे काही बोलले त्यातला अर्धाही राग नव्हता, फक्त तुमचं भविष्य बघायचं होतं. संजना तिच्या मांडीवर हात ठेवत म्हणाली, आई, त्या शब्दांनी आम्हाला दुखावलं, पण त्या दुखण्यानेच आम्ही बदललो. आता आमचं भविष्य तुमच्यासारखं सुबक बनणार. सासूबाई म्हणाल्या, आत्तापासून एकच नियम, घर तुमचं, पण मनाचं घर आमचं सर्वांचं. कथेचा शेवट. घर म्हणजे भिंत नव्हे, नात्यांचा आधार. घर शांत होतं. संध्याकाळचे दिवे लागले होते. नवीन बाल्कनीत उभ्या असलेल्या संजना आणि मोहितच्या बाजूला सासू सासरेही उभे होते. चारही मन एकाच भावनेने भरलेले. कृतज्ञता. संजना हळूच म्हणाली, आई, मला एक गोष्ट आता कळाली. तुम्ही कधीच म्हणत नव्हतात की हे घर तुझं नाही. तुम्ही म्हणत होतात, स्वतःचं घर बनव, स्वतः उभे राहा. सासूबाई तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, हो बाळा, आणि आज तुम्ही ते सिद्ध केलं. संजना मोहितच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, हे घर आपलं आहे, पण तुम्ही दोघं आमच्या घराचं हृदय आहात. चारही जण बाल्कनीत उभे राहून शहराकडे पाहत होते. नवीन आयुष्याची सुरुवात, नवीन नाती, नवीन स्वप्न, आणि ती एक सत्यलेखन करणारी ओळ. घर विटांनी नव्हे, प्रेमाने उभं राहतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.